आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। मोबाईल आणि नेटवरती माहिती असे ज्ञान नाही, माहितीचं रूपांतर ज्ञानात झाले तरच त्या ज्ञानातून उद्धार होतो। त्यामुळे आपल्या इतिहास आणि महापुरुषांचे वाचन करा, म्हणजे तुमचा भविष्यकाळ सुरक्षित होईल, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध वक्ते इतिहास अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर रामदास भोग यांनी केले। त्या सत्यशोधक समाज वर्धापन दिन व पहिल्या मुस्लिम शिक्षिका फतिमा शेख स्मृतिप्रीत्यर्थ मंगळवार दिनांक 24 रोजी जामा मशीद परिसरात आयोजित प्रबोधन शिबिरात बोलत होते। सत्यशोधक समाज प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्यातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी प्राध्यापक डॉक्टर भोंग यांनी भारताच्या सामाजिक व राजकीय चळवळीतील मुस्लिम समाजाची योगदानाविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले। यावेळी पुढे बोलताना प्राध्यापक डॉक्टर भोंग यांनी भारतातील कोणताही सामाजिक सुधारणेचा कार्यक्रम हा मुस्लिम यांच्या सहभागाशिवाय पूर्ण झालेला नाही, असे प्रतिपादन करताना सामाजिक व राजकीय चळवळीत योगदान देणाऱ्या मुस्लिम कार्यकर्त्यांबाबत सविस्तर माहिती दिली। ज्येष्ठ नागरिक बाबूभाई शेख यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे जिल्हा संघटक लालचंद सोनवणे, माजी तालुका प्रमुख अरविंद सोनवणे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष किशोर कदम, प्राध्यापक रमेश देवरे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक BS सूर्यवंशी, माजी नगरसेविका सुरेखाताई बच्चाव, शमा आरिफ मसरी, शबाना फहीम शेख, मालेगावचे पत्रकार हलीम सिद्दीकी, फिरोज आझमी, इन्कलाब शेख, नारायण बच्चाव, फहीम शेख, आरिफ मंसूरी, शकील मंसूरी, निहाल शेख, सलीम मंसूरी आदी उपस्थित होते। सत्यशोधक समाज प्रतिष्ठान महाराष्ट्र, फहीम शेख मित्रमंडळ, आशिष तांबोळी मित्रमंडळ, मुझफर पिंजारी मित्रमंडळ व शकील मंसूरी यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रम यशस्वीतेसाठी सत्यशोधक अप्पा जगताप, सुदर्शन जाधव, पुंडलिक बागुल, शंकर जाधव, गोकुळ खैरनार, आनंदा जाधव, बाबूलाल मोरे आदींनी विशेष परिश्रम घेतले। डॉक्टर सिद्धार्थ जगताप यांनी कार्यक्रमाचे यावेळी सूत्रसंचालन केले। बागलाण वृत्तांतसाठी भैयासाहेब माळी।